मागील व्हिडिओमध्ये आपण प्रेसबायोपिया म्हणजे 40 नंतर लागणाऱ्या चष्म्याविषयी जाणून घेतले. तर यामध्ये प्रामुख्याने आपण दोन प्रकारचे चष्मे वापरतो. एक म्हणजे बायफोकल ग्लासेस आणि दुसरे म्हणजे प्रोग्रेसिव्ह ग्लासेस. तर या दोन प्रकारच्या ग्लासेस बद्दल अधिक जाणून घेऊया. बायफोकल लेन्स किंवा बायफोकल ग्लासेस हे अशा प्रकारे दिसतात. यामध्ये मध्यभागी असे पार्टिशन असते. ते गोलाकार सुद्धा असू शकतं किंवा टी शेप असू शकतं. पार्टिशनच्या वरच्या भागामधून दूरची दृष्टी व खालच्या भागामधून जवळचे पाहण्यास रुग्णास मदत होते. परंतु मध्ये असलेल्या या पार्टिशनला बऱ्याच व्यक्तीची नापसंती असते, म्हणजे कॉस्मेटिकली पेशंट ते लवकर एक्सेप्ट करत नाही. बायफोकल ग्लासेस हे जरी स्वस्त आणि वापरण्यास सोपे असले तरी याचे काही डिसएडव्हान्टेज आहेत. म्हणजे एकतर आहे कॉस्मेटिक अपीअरन्स, जे आपण आधीच डिस्कस केलं. दुसरं आहे लॅक ऑफ इंटरमिडिएट डिस्टन्स. तर लॅक ऑफ इंटरमिडिएट डिस्टन्स म्हणजे काय? बायफोकल ग्लासेसच्या वरच्या भागामधून आपल्याला 5 फुटावरील दूरचे दिसण्यास मदत होते, तर खालच्या भागामधून 2 फुटाच्या आतील भागामध्ये दिसण्यास मदत होते. परंतु 2 ते 5 फुटामध्ये दिसण्यास बायफोकल ग्लासेसला अडचण येते. परंतु प्रोग्रेसिव्ह लेन्समध्ये असे कुठलेही पार्टिशन नसल्याने जवळ, दूर आणि मध्यम अंतरावरील दिसणे सोपे जाते. पण कॉस्ट इश्यू आणि पेरिफेरल विजन लॉस या इश्यूमुळे प्रोग्रेसिव्ह लेन्स आजही प्रचलित नाही. तर पेरिफेरल विजन लॉस म्हणजे काय? तर चष्म्याच्या बाजूने किंवा साईडच्या भागाने पेशंटला कमी दिसतं. तर प्रोग्रेसिव्ह लेन्सचं हे डिसएडव्हान्टेज आहे. अशा प्रकारे आपल्या दैनंदिन गरजा लक्षात घेता पेशंट बायफोकल किंवा प्रोग्रेसिव्ह लेन्स निवडू शकतात.